मित्रांनो, मागील खरीप हंगामामध्ये आपल्याला कांद्यामध्ये एक उत्तम अशी व्हरायटी अनुभवास आलेली आहे. ट्रुजेनिक सीडची लालिमा ही जी व्हरायटी आहे, ही व्हरायटी आपल्याला शेतकऱ्यांचे जर अनुभव पाहिले तर जबरदस्त असं रोगप्रतिकार क्षमता असलेली ही व्हरायटी, म्हणजे करपा रोगामध्ये सर्वाधिक सहनशील. त्याचबरोबर तुम्ही जर पाहिलं तर कांद्यामध्ये येणारे जे काही पीड रोग आहे, त्या पीड रोगामध्ये सर्वाधिक अशी प्रतिकार क्षमता असणारी ही व्हरायटी आपल्याला या ठिकाणी दिसून आलेली आहे. त्याबरोबर उत्पादन क्षमता जर पाहिली तर ह्या व्हरायटीमध्ये भरपूर असं उत्पादन त्या ठिकाणी आपल्याला भेटू शकतं. त्या कांद्याची पोषण्याची जी कॅपॅसिटी आहे ती एकदम सर्वाधिक अशी चांगली आढळून आलेली आहे. त्याबरोबर जर पाऊस जास्त आला तर जास्त पावसामध्ये कांद्याची जी काही टिकवण क्षमता आहे ती सुद्धा या कांद्यामध्ये आपल्याला सर्वाधिक किंवा सर्वात चांगली अशी आढळून आलेली आहे. आणि हे सर्व असे चांगले गुणधर्म असल्यामुळं बाजार भावामध्ये पण आपल्याला 5 ते 10 रुपयापर्यंत असा चांगला बाजारभाव बाकीच्या व्हरायटींपेक्षा जास्त भेटलेला आपल्याला या ट्रुजेनिकच्या लालिमा कांद्यामध्ये भेटलेला आहे. आपण या ठिकाणी ऐकणार आहोत आता शेतकऱ्यांच्या तोंडून त्यांचे लालिमा कांद्याबद्दलचे अनुभव. या ठिकाणी आपण आलेलो आहोत. हा जो कांदा आहे तो ट्रुजेनिक सीडचा लालिमा, आणि हे विजय पिशे हे शेतकरी यांनी या ठिकाणी या लालिमाची लागवड केलेली होती, तर त्यांचा अनुभव आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. कसं वाटतंय तुम्हाला ही कांदा? कांदा छान आहे, कलर बी आहे आणि रोगाचं प्रमाण बी अत्यल्प आहे. असं पिळी वगैरे कुठला रोग हा कसलाच नाही ह्या कांद्यावर. आणि दाटीच्या मनाने साईज बी चांगली घेतलेली. आणि हे म्हणजे बाकीचं हे जे हिशोबाने तुम्हाला कसं वाटतं बाकीच्या व्हरायटीचं कम्पॅरिझन केलं तर? रोग बाकीच्या व्हरायटीच्या कम्पॅरिझनला पलीकडेच आपले 5-6 पे आहेत ना, ते फार काही राहिलंच नाही, त्याच्यात जळून गेलं. आणि हे चांगलं हा, एकच म्हणजे शेजारीच आहे फक्त, हे त्या बाबतीत एक नंबर आहे. आपण आलेलो आहोत ज्ञानदेव खांडेकर यांच्या शेतामध्ये. त्यांनी या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर सर्वसाधारणपणे 4.5 ते 5 एकर क्षेत्रामध्ये या ठिकाणी कांद्याची लागवड केलेली आहे. कांद्याची लागवड करताना मार्केटमधील एक लीडिंग व्हरायटी आणि एक जे आहे ते आपला ट्रुजेनिक सीडचा लालिमा, अशा दोन्ही व्हरायटी त्यांनी या ठिकाणी लावलेल्या होत्या. तर त्यांना कसा अनुभव वाटतोय ते आपण या ठिकाणी त्यांना विचारू शकतो. लालिमा व्हरायटीचं फुगवण म्हणजे माल चांगला येतोय, रोगाला कमी बळ पडते. ती दुसऱ्या व्हरायटीपेक्षा शेंडा पण ह्याचा वाकडा नाही, पिवळा झालेला नाही काय, आणि चांगली व्हरायटी. एकदम चांगली एकदम व्हरायटी आहे. रोग कसलाच येत नाही ह्याच्यावरती. जास्त पाऊस झाला तरी काही अडचण येत नाही याला. पण भरपूर निघाला नसला नाही. बी नेत्यानेच मी काय म्हणलं होतं की ह्यो जो कांदा आहे पाण्याला जास्त दम धरतो आणि नासत नाही. आता तुम्ही बघा, तुम्ही मार्केटमध्ये नेलं बाकीच्यांपेक्षा किती रुपयांनी महाग विकला तुमचा? 2-3 रुपये जास्त. नाही, जास्त. 5 रुपये. हा. ही जी आहे ना लालिमा जो कांदा होता, 7-8 रुपये. हा हा, आपला 42 ने गेला म्हणजे ह्यांचा 30, 32, 33, 35. कोणतं बी होतं ती? लालिमा ट्रुजेनिक सीडचं लालिमा. हा ट्रुजेनिक सीड. बाहेर तिकडून चक्कर मारायला असते. माल पण चांगला गेला, नसला का बिलकुलच नाही, नाही, कांदा कसलाच नसला नाही. आणि पीळ पडत नाही. पिवळा पडला होता की मी शेवट आलतो हे औषध. औषधी प्रमाण लय कमी आहे. हा. बाकीच्याचं काहीच नाही त्या हा, टाइम. बाकीच्यांचं लय जणांचा गेला. सोडून दिला 4-4 एकर. तुम्ही काय याचा हा. पिळ- हा पिवळा इतका नाही पडला. आमच्या गावात सोडून दिला 14-15 जणांनी. म्हणजे 2% 100%चा एवढा फरक. लय जणांनी विचारलं ना, तिथं बी विचारायची कुठून आणलं बी, कोणतंय काय आहे. तसंच होतं. नाही बी चांगलं आहे, एकदम एक नंबर भेटलं बी. मी इथूनच फोन करून गेलतो, हा. म्हणलं या तुम्हाला सांग, मी ह्याला येलो आहे का म्हणून विचारलं होतं. म्हणलं या तुम्हाला चांगलं देतो मी.